वेगळा दिसणारा नंदी दिसलाय आपल्याला. नाव आहे त्याचं बुंडा. पनवेलकरांचा बुंडा पण आलाय बघा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये. किती आहे उंची, किती आहे दादा याची? उंची 3.3 फूट आहे. बिनजोड पण भरपूर गाजत आहे मित्रांनो. फक्त 2.5 ते 3 फूट हाईट आहे फक्त बस. तुळजाभवानी प्रसन्न, कुसमेश्वर प्रसन्न, अप्पाशेठ गायकवाड, कोशिवली कर्जत साईड डावी 2 मधल्या 11,000 स्वतःची बैला पाहिजे. बिनजोड यांना सुद्धा आजच्या मैदानात जोड पाहिजे. लवकरात लवकर जोड द्या. गाडी बघा, सुंदर गाडी बोलते. मुंडाची गाडी अतिशय सुंदर. आनंदनगर बोनिवली या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती होती. सर्व आले सगळे सरांनी नोंद घ्या. आणि 14 तारखेला जे वाघोबा मैदान उसळणे या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती होतील. रेसर मैदान होणार आहे याची कृपया त्यांच्याकडून घ्या. आपण बघा ड्रायव्हरला 1,000 रुपये बक्षीस आले आमच्या गायकवाडकडून. तसे आमचे लक्ष्मण कांबळे टेंबरी आपण या ठिकाणी आलो. आपलं स्वागत आहे. जाऊ द्या गाड्या, जाऊ द्या. जमल्या गाड्या पायथ्यावर जाऊ द्या. चला रस्ता खुल्ला आहे, जाऊ द्या गाड्या लवकर. गाडी आली हो पायथ्यावर. अहो गडबड नका करू, होईल सगळ्यांचं नोंदणी. हा चिंचोलीचे अरुण ड्रायव्हर जरा शेजावले असाल तर किंवा त्यांचे सहकारी तोपर्यंत दाखवूच नको. हे दाखवू नको तोपर्यंत उतरत नाही सामना. यांचा अर्जुन पाहायला आणि कोपरकरांचा सुंदर पाहायला. अर्जुन सोबत बिंदोरच्या गोळाचा मानकर दिला होता. लायन्स अक्षय मुंडे खोलके यांच्याकडून कॉमेंट्रीवाल्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. सुंदर अशी गाडी पाहिली अर्जुनची गाडी. सोडाव गाड्याला पाहिजे बघा, लक्ष द्या. हावरा गाडी आणि जैट
काय नाव? डावी साईड. धन्यवाद. हा, जय हरी टकले गावठाण आजच्या मैदानात 2 गुलालचे मानकरी दिल्याबद्दल 100चं बक्षीस. धन्यवाद. आणि येत्या रविवारी बघा 23 तारखेला भव्य आणि दिव्य असं मैदानावर उंबरवेडे मुरबाड या ठिकाणी भरपूर अशी बक्षीस आहेत. आणि 23 तारखेला पादेरवाडी वलमन फाटा या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती आहेत. आणि 23 तारीख गाडी आली बघा. सुंदर गाड्या पालतायत. इकडे मुंडा पालतोय, तिकडे सुंदर गाडी पालते. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. बघा कसा मुंडा. आत्ता आलेला शर्यतीमध्ये डावी साईड. धन्यवाद. मूर्तीलाल पण कीर्तिमान. कैलासवासी निती आत्माराम गावडे चौक. हा, रॉबिन बैलाचे मालक अरुण शेठ पाटील बेलवली यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी 400 रुपये इनाम आलेले. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे अरुण शेठ पाटील बेलवली. सुंदर अशी गाडी पाहिली. रुपेश शेठ बोराडे, सागर शेठ कराडे आंबिवलीकरांचा रुबाब पाहिला. आणि रुबाब सोबत पाहिला चौक तारापूर यांचा मुंडा. बिंदोरचे गोळाचे मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन. मंडळी, तुमच्या आमच्या नेत्राचा पारणा फेडण्यासाठी तुरला तांबडी बुलट या तांबडी बुलट त्या तांबड्या बुलटची करामत. मजा आहे. तांबडी बुलट मध्ये जे अजून एक बैल जोडी आहे. बैल म्हणजे छोटी मूर्ती दिसते मला बैलाची, पण मालक सांगतात की त्याची कीर्ती खूप मोठी आहे. तर जाणून घेऊया की मालकांचे काय विचार आहे आणि त्यांची पूर्णची तयारी काय शर्यतीसाठी तेही आपण जाणून घेऊया. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव कुणाल माली. मी चौकला होतो. हा. आणि मुंडा आमचा चौक तारापूरचा बैल आहे. मुंडा सध्या मुंबईमध्ये टॉप मध्ये बोलतोय. गावठीमध्ये कुठला पण बैल असला ना तर त्या बैलाला वाढवूनच पालणार मुंडा. वाढूनच म्हणजे त्याला हे पण कसं आहे म्हणजे शर्यतीसाठी नियोजन आजचं कसं केलेलं आहे? आजचं नियोजन आम्ही घाटावर आलतो आणि आम्हाला आमच्या दादांनी एक पायरा केलता. त्यांनीच आम्हाला पायरा करून दिला आणि आम्ही आलो. म्हणजे त्यांनी पेहरा केला म्हणून तुम्ही जे शर्यतीसाठी आलात. आपले जे आयोजक आहेत ज्यांनी शर्यत ठेवलेले तर त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल आज? नियोजन भारी आहे आणि आमची गाडी पण तासाला लागले म्हणजे पब्लिकला लागले 10 नंबर तासाला. आणि आम्हाला पण 10 नंबर तासालाच गाडी पाहिजे होती कारण आमचा बैल पब्लिकने अजून जास्त बोलतो. अच्छा, पब्लिकने अजून जास्त बोलतो, तो एक ऍडव्हान्टेज आहे. कोणत्या गटात आपली गाडी धावणार आहे? आपली गाडी 40व्या गटात आणि 10व्या तासात पालणार आहे. 40व्या गटाने 10व्या तासात. तर शर्यतीसाठीचे खूप खूप शुभेच्छा. मी आशा करतो की नक्की तुमची गाडी जी गुलालामध्ये राहील. तर शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.